तुझा मध्ये सोम्या इथे मध्ये गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जॉईन आहेत आम्हाला केवाळे गावचे उपसरपंच आणि नामविख्यात गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे बाहुबली कांचन पालकर. पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्हचा सुरेख देखना फटका. पहिल्याच बॉल वरती 4 रन मिळत आहेत. चौकाराने मात्र धावसंख्या खुली केली आहे तरगड टीमने. काय फटका होता. फ्लातून स्वतःची बॉडी स्ट्रेच करत 2 फिल्डरच्या गॅप मधून बॉलला काढलं आणि पाठवून दिलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी या स्पर्धेसाठी वापरली गेली आहे. कौतुक करावं तेवढं कमी तेजस म्हात्रे यांचं. आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑनच्या वरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर 1 टप्प्याची मदत घेत 4 धावांकरिता हा दुसरा चौकार तरगर टीम साठी येतोय बॅट्समन अक्षय म्हात्रे याच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅट. सुपर. सुरुवात चांगली आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात ज्याची चांगली त्याचा शेवट चांगला. ऑन स्क्रीन संदेश पाटील यांना आपण पाहतोय विकेटच्या मागे. 24 लाईव्ह इव्हेंट्स चॅनलचे सर्व आहेत ते त्यांच्याच चॅनलवरून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. आज त्यांचा संघ खेळतो या स्पर्धेत ग्रामीण गटातून. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. फिल्डर नाहीये. बॉल जाईल दन 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 करीत सीमारेषेच्या पार. हा आलाय तिसरा चौकार. भेटला असता या साईडला बॉल. निश्चितपणे स्टंप कॅमेरा स्टंप माईक सुद्धा या स्पर्धेमध्ये वापरला गेला. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या आवाजाची फित ही आमच्यापर्यंत येते. प्रत्येक खेळाडूचा आवाज आमच्यापर्यंत कॅप्चर होतोय. आमच्या या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होतोय. एखादी फनी स्टेटमेंट जर आलीच तर निश्चितपणाने ती व्हायरल करण्याची जबाबदारी देखील सँडी DJ यांची राहणार आहे. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर सलग 3 चौकार. फटका हाही चांगला आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या जवळून बॉल निघून चाललाय. सलगचा 4था हा चौकार पाहायला मिळतोय. या मैदानाने पाहिलेले अनेक विक्रम त्या विक्रमांमध्ये आणखीन एक भर पडेल का हा प्रश्नचिन्ह सध्या उभा राहिलाय. परंतु गोलंदाजाचे आता मात्र लचके तोडले जात आहेत. दर्शन पाटीलला मात्र आता कळत नाहीये की काय होतंय सध्या. निश्चितपणाने टीम हडल्स ज्या वेळेस मात्र ऑन पिच होतीये त्याच्या देखील ध्वनिफीत आमच्यापर्यंत येत आहेत. प्रत्येक गोलंदाजाला आता मात्र इथून सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. येणारा प्रत्येक गोलंदाज दबावात न राहता खुल्या मनाने जर गोलंदाजी केली तर निश्चितपणाने फायदेशीर ठरेल. 4 मध्ये 4 चौकार लागलेत. अक्षय म्हात्रेचं मी कौतुक करेन. सुपर गोलंदाजी. परंतु टप्प्यावरती थोडंसं नियंत्रण सुटल्यासारखं वाटतंय. बॅटिंग चांगली होती अक्षय म्हात्रेची. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा पायात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मिड विकेटकडे फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना थांबविले. हा फायदा आहे टीम मीटिंग घेण्याचा. कारण एखाद्या गोलंदाजाला जर मार पडतोय तर त्या गोलंदाजाला सावरून घेणं हे टीमच्या कॅप्टनचं आणि टीमच्या कर्त्या धर्त्याचं काम आहे, कर्तव्य. 5 मध्ये 17 बनल्यात. शेवटचा बॉल आहे ओव्हरमधील. बॅटची एज लागली. बॉल मागे चालला थर्डमॅन कडे. शॉटला खेळाडू उभा आहे. कोणतीही चूक नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 4 चौकारांच्या मदतीने 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर तरगर टीम 17-0. जय हनुमान बोर्ले टीम. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. चला संदेश दादा प्लीज टीम मीटिंग नकोय. सगळे खेळाडू एकत्र येऊ नका. एखादा खेळाडू जवळ येऊन तुम्ही फक्त ओव्हर चेंज करा. त्या व्यतिरिक्त सगळे खेळाडू गॅदर होण्याची आवश्यकता नाही. पण आपण चर्चा करत होतो
टॉस जिंकला होता. जय हनुमान बोर्ले टीमचे कॅप्टन चांबो प्रफुल्ल पाटील, आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू आणि समोरील तरघर टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 4 चौकार लागल्यानंतर अगदी जणू डोळ्यांसमोर दिवसा तारे उभे राहिलेले. परंतु टीम मिटिंग बोलावली गेली. दर्शन पाटीलला थोडंसं सावरलं आणि सांगितलं, विश्वास दिला की तू करू शकतोस, आणि 2 बॉल पुढचे अतिशय चांगले रिलीज केले त्याने. यावेळेस पहा पुन्हा एकदा दी बॅटन पॅडच्या मधून बॉल टप्पा घेत चालला. विकेट कीपर संदेश पाटील यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी होतीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये सोमनाथ पाटील आला. पुन्हा एकदा तयार सोमनाथ ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पाहू शकताय अपील, परंतु या अपीलमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. पंच कळवतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावेमध्ये झाली वाढ. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अपील करण्या अगोदर हे पाहणं गरजेचं होतं सोमनाथला की संदेश पाटील यांच्या हातातून बॉल निसटला आणि इथून मात्र वाईट बॉल मिळतोय. एक वाईट बॉल बरोबर टीमची टोटल चालली 18 18 लॉस ऑफ नो विकेट. चांगला फटका आहे ऑन साइडला. प्रफुल्ल येतोय बॉल जवळ, परंतु लवकर जंप केली आणि त्यामुळेच बॉल निसटला हातातून. रन मिळाल्या 4, चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्येला मिळाली गती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फटका पाहू शकाल. अक्षय पाटील आणि राकेश ज्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करतात ना या चौकारांनी, ती मात्र कौतुकास्पद आहे. बॉलर तयार. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फिल्डर्स कडून झालेली ही चूक अक्षय साठी मात्र वरदान बनत चाललंय. हा 6वा चौकार अक्षय मात्रेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये, सलगचे 4 चौकार, त्यानंतर सिंगल डॉट आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चौकारांसाठी ओळखला जातोय सध्या तरी अक्षय. राकेश म्हात्रे त्याच्या समवेत आहे. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सोमनाथ. आणखी एक चांगला फटका. यावेळेस प्रफुल्ल बॉल खाली, सेफली डाऊन, आणि इथे मात्र मोठी विकेट गळाला लागत असताना आपण पाहू शकाल. सलगच्या 6 चौकारानंतर आता मात्र अक्षयला मैदान सोडावं लागते. पहिला धक्का तरघर टीमला लागताना आपण पाहू शकाल. शैलेश स्मृती नांदाई तरघर चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला. 25 धावा त्याने मात्र उभ्या केल्या होत्या. 26वी धाव ही देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिली, परंतु आता या 6 चौकारानंतर त्याने मात्र मैदान सोडले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश स्मृती नांदाई तरघर टीमच्या माध्यमातून. अक्षय म्हात्रे, सिनियर अक्षय म्हात्रे, अशा पद्धतीचे नावं असतात भरपूर ठिकाणी. एकाच गावामध्ये सिमिलर नावाचे खेळाडू असले की सिनियर ज्युनियर मध्ये त्यांची कंपॅरिझन होते. बऱ्याच वेळा 3-3 खेळाडू देखील असतात. सोमनाथला मिळाली सफलता. शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात. 1 विकेट महत्वाची मिळवली अक्षय म्हात्रे ज्युनियरची, परंतु आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने रिलीज करेल अक्षय समोर. नवीन आलेला हा बॅटर आहे.
सेम नावाचा फलंदाज, परंतु आता शैली त्याची पाहावी लागेल. बॅटची एज घेतलीये, इथं डायरेक्ट थ्रो केला गेला. चावी त्या ठिकाणी आहे. सुपर. आणि इथून मात्र आणखीन एक विकेट गळायला लागली. वॉट अ थ्रो. सुपर सुपर. पाहतोय आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. बॅटची एज घेतली होती, अगदी बॉल ढकलण्याचा प्रयत्न केला, मागे होता थर्ड मॅनला. संदेश पाटीलला संधी सुद्धा दिली नाही आणि डायरेक्ट हिट करून फलंदाजाला मात्र बाद केलंय. दुसरा धक्का या ओव्हरमध्ये मिळत असताना तरघर टीमला 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 26/2. शैलेश स्मृती नांदाई तरघर. स्टंप माईक आहे, त्यामुळे निश्चितपणाने आपण जे बोलताय ते आम्हाला सगळं ऐकायला येते. चालू आहे का? हो. निश्चितपणे संदेश पाटील, आपण जे बोलतात ते लाईव्हला क्लिअरली ऐकायला जाते. कारण जरी इथं ऑन ग्राउंड जरी ते ऐकायला येत नसलं तरी सुद्धा लाईव्हला स्पष्ट ऐकायला जाते. आणि ही तुमची फनी मुवमेंट आम्ही नक्की बाहेर काढणार. चला संदेश दादा, चालू करा मॅच प्लीज. वेळ घेऊ नका जास्त. 26/2. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. सुपर कव्हर ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहे डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. थ्रो चांगली झाली आहे. डायरेक्ट विकेट कीपर पर्यंत एकच धाव मिळेल. टीमची टोटल पुढे जाताना 27 पाहायला मिळाला. 27/2 या स्थितीमध्ये यावेळेसही फटका चांगला आहे. ऑन साइडला टर्न करतोय. मिड ऑन कडून बॉल मागे चाललाय. फिल्डर कडून चूक, नजर हटी, दुर्घटना घटी. जशी बॉलची पकड हातातून निसटली तसा मात्र दुसऱ्या धावेचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी झाला. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. ओ सुपर. चांगला बॉल होता. बॅट्समन पासून थोडासा दूर ठेवला होता या बॉलला. बॅट पर्यंत बॉल येऊ दिला नाही आणि त्यामुळेच इथे मात्र डॉट. प्रतीक पाटील आहे गोलंदाजी ट्रॅकवर. 3 बॉलमध्ये त्याने 3 धावा फक्त खर्च केल्यात. 29 झाल्यात. 29/2. फटका हाही चांगला आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन कडे. 2 धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा उशिराने आलाय, परंतु संदेश पाटील यांना बीट करत असताना मागं बॅकअप होतं, त्यामुळे बलवत्तर आहे नशीब त्यांचं. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च करत प्रतीक पाटीलने थोडंसं अंकुश आणलंय या धावांवरती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये मला वाटतं जवळजवळ 17 धावा गेल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. त्या अनुषंगाने या धावा कुठे ना कुठेतरी या संपूर्ण धावसंख्येला दिलासा देणार आहे. 31/2 सध्या आपण पाहतोय सद्यस्थिती शैलेश स्मृती नांदाई तरघर टीमची. जय हनुमान बोर्ले टीमच्या विरोधात खेळत असताना टॉस जिंकला बोर्ले टीमने. फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला चॅम्बोने. हा फटका पहा किती चांगला आहे. सुरेख फटका. अगदी बंदुकीतून गोळी सुटावी एवढ्या वेगाने बॉल निघाला, परंतु तेवढ्याच तत्परतेने या बॉलला अडवलंय क्षेत्ररक्षक रोहित याने. कौतुक करावंसं लागेल निश्चितपणाने. शेवटचा 1 बॉल आहे. धावा झाल्यात आतापर्यंत त्या म्हणजे 32. 6 आल्यात या ओव्हरमधून. हाही चांगला फटका. लॉंग ऑफ कडे बॉल जाईल. फिल्डर तिथे रोहित आहे. एकच
आणि या एकाच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 33 वर 2. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 12वे खेळाडू पाणी घेऊन जावा आपण मैदानामध्ये. निश्चितपणे आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल झाली आहे 33 वर 2. सध्या आपल्याला स्थिती पाहायला मिळते शैलेश स्मृती नांदाई तरगड टीमची. आणि टीम मध्ये सध्या टीम हडल बोर्ले टीमची पाहायला मिळते. त्यामध्ये अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळते, रक्षित क्रीमचा ब्रँड अँबॅसेडर. आणि निश्चितपणाने अगदी रंग उजळून निघालाय त्याचा. पूर्वीपेक्षा आता जास्त थोडासा फेअरनेस आलाय चेहऱ्यावरती अक्षय पाटीलच्या. तो चेहरा त्याचा आता दाखवायचा आहे. संदेश पाटील आणि त्याची टीम संपूर्ण रक्षित क्रीमचा हा ब्रँड अँबॅसेडर आहे. सध्या तरी तो चर्चेत आहे. टाइम आउट होतोय. चला प्लीज सामना सुरू करा. 3 ओव्हरचा खेळ संपला. टोटल आहे 33 धावा धावफलकावरती. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. 12 बॉलमध्ये अजून किती धावा उभ्या केल्या जातील तरगड टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहील. बॉल तयार. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉल. सुपर आवाज चांगला आला परंतु रोहित पुन्हा एकदा बॉल जवळ पोहोचतोय. आणि आणखीन 1 धावेनंतर लगेच चान्स घेतला दुसऱ्या धावेचा. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने टोटल झाली आहे 35. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सोमनाथ पाटीलला इन्व्हाइट केले गेले. मला वाटलं असं शेवटच्या षटकाची जबाबदारी कदाचित प्रतीकवरती दिली जाईल का, परंतु सोमनाथने जबाबदारी उचलली आहे. बॉल बॅट नंतर पायावरती आदळतोय. 1 रन पूर्ण केली जाते. 1 धाव भरपूर इम्पॉर्टंट आहे आताच्या घडीला तरगड टीमसाठी. ती जबाबदारी पार पडतोय. दोन्ही बॅटर राकेश मोहिते आणि स्मित पारगावकर मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाही बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेला. अगदी समोर बॉल होता. लास्ट मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र सिंगल 1 धाव पूर्ण केली जाते. टोटल झाली 37-37. जीवदान मिळते. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणखीन एकदा चांगला फटका आहे. चांबोकडून पुन्हा एकदा झाली चूक. त्याचा भुर्दंड मात्र सोसावा लागतोय बोर्ले टीमला. सोमनाथ तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र फटका चांगला. फिल्डर डाऊन द बॉल. येस, ही टेकन सक्सेसफुली कॅच. विकेट मिळाली आहे आणि संदेश पाटीलने या अगोदर हेच सांगितलं होतं की सोमनाथ या बॉलवर विकेट पाहिजे आणि ती मिळाली आहे. याच दरम्यान आमचे सन्माननीय नाना दिवेकर उपस्थित झालेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श ट्रॉफी मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय जुईलीताई तेजस म्हात्रे यांच्या
स्मरणार्थ आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून तेजस यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सोमनाथचा या ओव्हरमधील स्पेलमधील शेवटचा बॉल हा पहा, आतमध्ये आला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने अगदी वळण घेतलं. आतल्या बाजूने येणारा बॉल संदेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन थांबतोय आणि ते मात्र ओव्हरची समाप्ती डॉट बॉलने. चला टीम जवळ येऊ नका प्लीज, विनंती आहे. टीम जवळ येऊ नका, फक्त बॉलर येईल. शेवटचं षटक. चांबो या प्लीज, मागे या. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आणि शेवटचं षटक इथं मात्र हाताळण्यासाठी तयार आहे शुभम पाटील. फुल टॉस बॉल हवेमध्ये असताना मात्र संदेश पाटील यांच्याकडून झाली चूक. बॉल थांबत नाहीये. 3 फिल्डर बॉल मागे धावत असताना दोन धावा तिथे मात्र मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या पुढे सरकते. 41 41 रन्स नाव ऑन द बोर्ड. यस, बीमर चेक करायचं आहे. तिसरे पंच आमचे चेक करतायत शैलेश आपले द्वारकानाथ चोरगे सर. डिसिजन येईल परंतु तात्पुरत्या तरी 2 धावा आपण अंकित केलेल्या आहेत. जर नो बॉल असेल तर आणखीन एक धाव वाढेल, बॉल थांबेल. परंतु नेमकं काय हे पाहूया. नो बॉल, पंचांचा सिग्नल येतोय नो बॉल आणि इथून मात्र फ्री हिटची संधी उपलब्ध झाली आहे शैलेश स्मृती नांदाई तरघर टीमला. बॉल मायनस झाला, त्याचबरोबर धावही जोडली गेली. 42 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. आणखीन एक चांगला फटका, स्वीट व्हॉइस फ्रॉम द बॅट. फ्री हिटच्या बॉलवरती मिळाला हा चौकार. 4 रन क्लिअर करतोय बाउंड्री लाईन. रणनीती मात्र थोडीशी कमी पडली की काय असं वाटू लागले, परंतु या चौकाराने मात्र धावसंख्येला गती मिळाली आहे. 46 वरती जाऊन पोहोचलाय शैलेश स्मृती नांदाई तरघर संघ. आणि चांगला फटका होता मित्र म्हणेन स्मिथ पारगावकर याच्या बॅट मधून निघाला हा चौकार. टीमच्या या जडणघडणीमध्ये त्याचंही महत्वपूर्ण योगदान राहिलंय. आतापर्यंत त्याने 12 धावा आपल्याच्या बॅट मधून उभ्या केल्यात. इतर खेळाडूंपेक्षा थोडासा पुढे जाण्याचा प्रयत्न तो करतोय. पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल कसा आतमध्ये आणला. शुभम पाटील वरती हा जो दबाव होता तो दबाव मात्र रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा दबाव त्याला दूर सारावा लागणार आहे. संदेश पाटीलने पुढे येऊन तेच कानमंत्र दिलं की बिंदास होऊन गोलंदाजी केली तर निश्चितपणाने बॉल चांगले पडतील. दबावामध्ये गोलंदाजी खराब होते, परंतु टीम आपल्या समोर. लक्षात घ्यायचंय त्या 2 धावा शेवटच्या बॉलवरती मिळालेल्या आहेत पूर्ण. त्यामुळे शेलगर टीम टॉस इथे मात्र जिंकला असल्या कारणाने पुढचा सामना जो त्यांच्या विरोधात नावेकाडी खेळणारे बॅटिंगसाठी तयार राहायचे. या इनिंग नंतर लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया
आमचे साथी समालोचक मित्र सुनील लांबूर यांचा आवाज. तोपर्यंत कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा एकत्र स्वर्गीय जुईली तेजस मात्रे पुरस्कृत किंजल स्पोर्ट्स चषक व आदर्श ट्रॉफी 2024 चा हा पर्व क्रमांक 14. येस, थँक्यू सो मच. आपण व्हॉइस ऑफ नवी मुंबई हर्षदजी मडवी सरांना मायक्रोफोनवरती या पहिल्या डावामध्ये ऐकलं जाऊया. या दुसऱ्या डावामध्ये आता नक्की इथे मात्र विजयासाठी येणाऱ्या 30 बॉलमध्ये धावांचा पाठलाग करायचा. अर्थातच नेरे या टीमला जर का आपण बघितलं तर 57 धावांचा टार्गेट इथून मात्र सेट केला आणि 57 धावांचा लक्षाचा आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल हे देखील बघायचं आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या डावातील फटका चांगला आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. येतो पहिल्याच बॉल वरती, व्हेरी फर्स्ट बॉल वरती इथे मात्र चौकार. काय फटका सजवलाय, जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्याच बॉल वरती बॅट्समन जर का आपण बघितलं तर संदेश पाटील त्यांच्या बॅट मध्ये इथून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमकतेचं रूप त्यांनी धाडस केलंय. पुढचा बॉल ह्या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव काय टायमिंग होता. बॉल चाललाय बिग 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 हाय अँड हँडसम ग्लोरियस मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. काय टायमिंग होता. मला तर वाटतं घरातूनच हा फलंदाज सेट होऊन आला की काय. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग करतोय. जबरदस्त फटकेबाजी आग लावून टाकतो मैदानाच्या आतमध्ये. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॅटिंग करत असताना संदेश पाटील अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 57 धावांचं लक्ष्य सुरुवातीपासूनच आक्रमकतेचं रूप या फलंदाजाने धाडस केलंय. दरम्यानचा पुढचा बॉल या वेळेला देखील आता समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे मात्र एक चांगलं फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. आणि संदेश पाटील नावाच्या वादळाला आता इथे मात्र अखेरसार थांबवलं जात आहे. संदेश पाटील इथून मात्र स्वतःच्या फटक्यावरती नाराज झाला. थोडीशी ताकद या फटक्याला कमी मिळाली आणि ॲक्शन रिप्ले या विकेटचा पहा. लॉंग ऑन रिझन मध्ये तिथे मात्र समोरच्या दिशेला खूप चांगला झेल फिल्डरने पकडला आणि बॅट्समन बाद झाला. पाहूया दरम्यानचा नवीन फलंदाज आता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणता वापरला जाईल हे देखील बघायचं. कोणाला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाईल नेरे टीमच्या इथे जर का आपण बघितलं तर बोर्ले टीमच्या माध्यमातून हे देखील बघायचं. बोर्ले हा संघ मात्र भरपूर चर्चेतला संघ. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. प्रफुल्ल पाटील सुद्धा अजूनही मात्र स्ट्राईक पासून वंचित. जो मात्र चांबू या टोपण नावाने सुपरिचित आहे. नुकतेच रायगड प्रीमियर लीग अक्षरशः या खेळाडूने गाजवली. तोच मात्र अजूनही स्ट्राईक पासून दूर आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे नंबर 3 मध्ये सोमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया सोमनाथ पाटीलच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. सोमनाथ दाखल झाला 3 नंबर मध्ये. पहिल्या बॉलवरती जर का आपण बघितलं तर या पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. परंतु तदनंतर कमबॅक केला आणि इथे मात्र विकेटचं प्रत्यक्षिक आपल्याला पाहायला मिळाला. बिग विकेट आपल्याला पाहायला मिळाली. संदेश पाटीलला मात्र परतीचा इशारा दिला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो आहे राकेश मोहिते. दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने राकेश तयार झाला. राकेशचा हा वेगवान बॉल फटका चांगला आहे. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग फ्लॉट मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार येतो आहे. उतुंगा हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. काय टायमिंग आहे. आल्याबरोबरच मात्र याही फलंदाजांना अर्थातच सोमनाथ पाटीलला सुद्धा आक्रमकतेचं रूप इथून मात्र धाडस केलं. पहा पहिल्या बॉलवरती स्वतःच षटकाराने स्वागत. इथून मात्र अकाउंट देखील ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल
या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतात परंतु फिल्डर बनेल प्रेक्षक. बॉल थांबणार नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज राकेश मोहितेला इथून मात्र टार्गेट केलं. पहा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काय दे दणादन बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. सोमनाथ पाटील सुद्धा पहा नुकताच षटकार आला त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आता या बॅट्समनच्या दरम्यान उचलला जातो. जबरदस्त खेळ दाखवला जातो आहे. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चालला आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आहेत. चांगला झेल पकडला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झालाय. पहा इथे जर का आपण बघितलं तर संदेश पाटीलच्या बॅटमॅननं पहिला चौकार आला त्यानंतर षटकार नंतर विकेट आणि आता तेच घडले. पहिल्या बॉलवरती सोमनाथ पाटीलला षटकार मारला नंतर चौकार आला आणि आता पुन्हा एकदा विकेट. अशा रीतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ इथेच संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यानचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विसावला आहे. भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया भूषणच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे अमन म्हात्रे. सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया अमनच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार हे देखील बघायचं आहे. अमन म्हात्रेला गोलंदाजी मार्क वरती आता प्राचारण केले जाते. अमन वरती आता मात्र मोठी जबाबदारी आहे या मॅच मध्ये. पाहूया आता या जबाबदारीला यशस्वीरित्या तो पार पाडतोय का. गोलंदाज तयार झाला. अमनच्या स्पेल मधील पहिला बॉल. अमनचा पहिला बॉल फटका ऑन साइडला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. शांभूच्या बॅटमॅननं दर्जेदार फटका आणि प्रफुल्ल पाटीलनं मात्र दाखवून दिलाय. पहिल्याच बॉल वरती इथे मात्र चौकार आला. आक्रमकतेचं रूप त्यानं सुद्धा धाडस केलेलं आहे. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते बोर्ले टीमच्या बॅट्समनच्या दरम्यान. संदेश पाटीलला सुद्धा चौकारानं स्वागत केलं. आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट त्यानं ओपन केलं. त्यानंतर सोमनाथनं सुद्धा आणि आता प्रफुल्ल सुद्धा पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या सुद्धा बॅटमॅननं चौकार आला. यावेळेला फटका चांगला 20 शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा फटका 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो आहे प्रफुल्लच्या बॅटमॅननं धमाकेदार हा चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. अमन म्हात्रेवरती आता इथून मात्र हल्ला बोल केला जातो आहे. पाहूया आता अमन म्हात्रेला कमबॅक करण्याची गरज आहे. ते कमबॅक इथून मात्र केलं जाईल का. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सिक्सर सुप्रीमो चे बॉल इथून मात्र या स्पर्धेसाठी यूज केले जातात वापरले जातात. एक चांगले बॉल. यावेळेला देखील चांगला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. बॉलला फील्ड केलं जात आहे. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र एकाच धावेवरती बॅट्समन प्रफुल्लला संयम दाखवावा लागतो आहे. एकाच धावेवरती शांत राहावं लागेल बॅट्समन प्रफुल्लला. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती एकूण रन्स आपण बघतो आहे 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो आहे. 2 गडी इथून मात्र बाद झालेल्या बॅटिंग करणाऱ्या बोर्ले या टीमचे. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. अमन म्हात्रे इथून मात्र तयार होतो आहे. यस इथे मात्र आता चेक केलं जाईल एक्झॅक्टली सीमारेषा या बॉलनं ओलांडली का. आमचे तिसरे पंच आता चेक करतात. आमची 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम भरपूर चांगलं कार्य करत असताना संजय दादा पाटील यांची संपूर्ण टीम नुकताच 3 लाख सबस्क्राईबचा पल्ला त्यांनी सुद्धा गाठलाय आणि याच तिसऱ्या पंचांचा इशारा आला. 4 रन्स चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त बॅटिंग. लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट्समन जर का आपण बघितलं तर प्रफुल्ल आग लावून टाकतो मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलवरती 3 चौकार. अमन म्हात्रेवरती इथून मात्र हल्ला बॉल केला जातो आहे. अटॅक केला जाते. पुन्हा एकदा अमन तयार झालं. ओव्हर द विकेट पाहायला मिळाली.
या बॉलवर सुद्धा एकच धाव प्राप्त झाली आणि आता स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे भूषण पाटील. भूषण पाटील आला स्ट्रायकिंग इनवरती. पाहूया भूषणच्या माध्यमातून आता मोठे फटके सजवले जातील का. ज्या पद्धतीने संदेशने, प्रफुल्लने आणि सोमनाथने मोठे फटके सजावून स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. यावेळेला देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न दाखवला जातो आहे. स्क्वेअर लेग रेझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके येतात, त्याचबरोबर सिंगल डबलला सुद्धा धावा चालू ठेवल्या जातात. एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रफुल्ल माहिती आता 2 विकेट गेलेले आहेत. आपल्याला खेळपट्टीवरती टिकून राहून या धावा आता वसूल करायच्या आहेत. चांगली बॅटिंग यावेळेला देखील चांगला बॉल परंतु पंचांचा इशारा. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात आणि धावफलकावरती धावा आपण बघतोय 1.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 35 धावा धावफलकावरती. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे विजयासाठी बोरले या टीमला. 19 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आपल्या गोलंदाजी मार्कवरती अमन म्हात्रे. यावेळेला चांगला बॉल. ही लाईन चांगली होती. हे जर बॉल सुरुवातीपासूनच हाताळले असते तर मोठ्या फटक्यांपासून जरूर हा गोलंदाज दूर राहिला असता, परंतु इथे मात्र भरपूर उशीर झाला हे डॉट बॉल हाताळण्यासाठी. ओव्हर नंबर बघता 2चा खेळ आता संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा, 2 गडी बाद. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 22 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 22 धावांची गरज. येणाऱ्या गोलंदाजाला इथून मात्र डॉट बॉल हाताळावे लागतील. डॉट बॉलचं जर पर्सेंटेज या दुसऱ्या डावामध्ये जर वाढवलं गोलंदाजी करणाऱ्या टीमने तर नक्कीच पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येत असताना फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला, टीम मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात की मैदानाच्या आतमध्ये जास्त प्रकारचा वेळ आपण दौडायचा नाहीये. कळकळीची विनंती आहे सर्वच खेळाडूंना. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्मिथ पारगावकर सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया स्मिथच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. स्मिथला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. स्मिथला इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. स्मिथचा पहिला बॉल तिथे मात्र ऑन साईडला दुर्वण क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेवरती संयम दाखवावा लागतोय या फलंदाजाला. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. एक चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी देणार यूट्यूब चॅनल अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. प्रत्येक जण एक चांगली मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका चांगला प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधनं हा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतो आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतो आहे. प्रफुल्ल पाटील नावाचा हा ब्रँडेड आणि धमाकेदार षटकार. जबरदस्त टोला. 1 मॅन शो 1 साइड हिरो या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम बोरले. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल फेस केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत 6 धावांकरिता बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. वा क्या बात आहे. जांबो आग लावतोय. जबरदस्त फटकेबाजी. प्रफुल्ल पाटील नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अक्षरशः तर घर या टीमला इथून मात्र घाम पडला या फलंदाजाला. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त बॅटिंग. प्रफुल्ल पाटील आज मात्र वेगळ्याच ढंगात वेगळ्याच रंगात इथून मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. बॉलर तयार. यावेळेला पहा बॉलला ग्रीप करता आला नाही आणि तिथे मात्र खडे बॉलला इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथे मात्र काय घडतंय. एका चुकीच्या बॉलवरती फलंदाज प्रफुल्ल पाटील बाद झालाय
आणि एक धुवाधार झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. प्रफुल्ल पाटीलची फुटवर्कच नव्हतं माझ्या मते या बॉलला आणि तिथे मात्र बाद झाला प्रफुल्ल पाटील. कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आलेला. पाहूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. नंबर 5 मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय ऋतिक पाटील. मैदानाच्या आतमध्ये विसावला. पाहूया ऋतिक पाटीलच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. डॉट बॉट आले तर इथून मात्र पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये येईल फिल्डिंग करणारा संघ. ओ माय गॉड, ऋतिक पाटीलच्या बॅट मधून सुद्धा धमाका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉलला लॉफ्ट केला, बॉलला फेकून दिला खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 रन. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पाटीलला सुद्धा वैयक्तिक षटकारानं स्वागत केलंय. आपलं वैयक्तिक अकाउंट सुद्धा तो षटकारानं ओपन करतोय. 6 धावा आणि आता 13 बॉलमध्ये विजयासाठी 3 करायच्या आहेत. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या बोर्ले टीमच्या माध्यमातून. एका पाठोपाठ एक देखणे फटके प्रत्येक फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आता या मॅच मध्ये जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय संघ, अर्थातच जय हनुमान बोर्ले हा संघ. या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या बॉल पुरता बॅट्समनला आता शांत ठेवलाय. आता येणाऱ्या बॉल शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 3. 12 चेंडू 3 धावा, 3 धावा 12 चेंडू. काय घडणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आता कोणाला आणलं जाईल. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या. टीम मीटिंग चालणार नाही. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच महेश मूर्ती शेलगर या टीमनं मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा. त्यांनी प्रथमतः टॉस जिंकला आणि त्यांच्या अगेन्स्ट रिहानी स्पोर्ट्स खाडी हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस हरल्यानंतर 12 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. यावेळेला फटका अप्रतिम. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केला. सामना जिंकला. भूषण पाटीलच्या बॅटमध्ये हात टाका. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि सामना जिंकला. अभिनंदन जय हनुमान बोर्ले संघ. आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात शैलेश मूर्ती नांदाई तरघर या टीमला. परंतु दोन्ही टीमनं मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला आणि बॅट्समन इथे मात्र एक चांगली झुंजार खेळी करत असताना बोर्ले या संघाला विजय मिळवून देतोय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सोमनाथ पाटील काजू, ज्यानं मात्र फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ त्यांनी दाखवला आणि गोलंदाजी करत असताना जर का आपण बघितलं तर तिथे मात्र 10 धावा खर्च करत त्याने मात्र जबरदस्त गोलंदाजी सुद्धा दाखवली. 15 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स देखील त्यानं मिळवल्या आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सोमनाथ पाटील, अर्थातच काजू मॅन ऑफ द मॅच. निश्चितपणे आपण पाहतोय ही स्पर्धा स्वर्गीय जुईलीताई तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ जय हनुमान दापोले आणि जय हनुमान बोर्ले पुरस्कृत ही स्पर्धा आहे. जय बजरंग मित्र मंडळ, संजीवनी मित्र मंडळ, सिद्धार्थ जस अँड गोल्डी, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, स्वरांशी एंटरप्राइजेस इसांबे, चॅम्प 11 पनवेल, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आयोजित किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2024 ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दानशूर दात्यांनी आज आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्यांनी ग्रामीण गटासाठी मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे ते ग्रुप ग्रामपंचायत वहाळ बामणडोंगरीचे सन्माननीय अमरजी केसरीनाथ म्हात्रे. त्याचबरोबर ग्रामीण गटासाठी सायकल जी सिरीजसाठी या ठिकाणी पुरस्कृत केली गेली आहे ती शेलघरचे आमचे सन्माननीय सचिन शेठ घरात जे शेलघर टीमचे पॅकर आहेत त्यांचे या ठिकाणी आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, फिल्डरसाठी आकर्षक भेटवस्तू या स्पर्धेमध्ये देण्यात येतील त्या आम्हाला पुरस्कृत केल्या. दर्पण देडिया पनवेल जे चॅम्प स्पोर्ट्स चॅम्प 11चे
पुरस्कर्ते आहेत.